सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी निलेश सुनसुरकर आपण चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि सर अशोक नाईक यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार निलेश सुनसुरकर यांना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देत आहोत। एकेरी धावेसाठी जोखीम पत्करली परंतु ती जोखीम देखील जर पाहिले तर एक धाव पूर्ण करणारी एकेरी धावेने सांघिक वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडलंय धावपलकावरती। फ्रेंड सर्कल झराप आसगाव क्रिकेट टीमने 5 षटकांची लढत टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या सामन्यामध्ये आणि सलामीची जोडी देखील आपण पाहतोय। सिंगल स्ट्राइक रोटेट स्ट्राइकिंग इन वरती मायकल फुल टॉस बॉल मिस टाइमिंग फटका पाऊटला क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी साधा सोपा झेल आणि मायकलची विकेट। पाऊटच्या षटकात प्रजयने मिळवले आपल्या टीम साठी पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय। एक या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय फ्रेंड सर्कल झाराप आसगाव क्रिकेट टीमला। मायकल गोल्डन डकचा शिकार। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग साठी दाखल झालेत नॉस्ट्राकी इनला पण बॅटर म्हणून यावेळी फुल टॉस चेंडू फटका चांगला खेळ आहे कव्हरच्या क्षेत्रात अपिश फटका एक धाव तर बनली आहे। दुसरा धावेचा देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय दोन्ही फलंदाजाने परतीची फेक थोडीशी विलंबाने केली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या दोन धावा आसगाव क्रिकेट संघ आपला अतिरिक्त जो 12वा खेळाडू असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा जेणेकरून प्रत्येक फलंदाजा प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल। यावेळी सगळा बॉल बॅकवरती जाऊन जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा अपिश फटका खेळायचा होता फलंदाजाला परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय। सागिक धावसंख्या 1 बाद 3 धावा धावपलकावरती बॅटर तयार। यावेळी फुल टॉस बॉल फटका इनसाइड आउट खेळाय पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चेंडू रोखण्यासाठी अगदी कॅरेबियन स्टाईल मध्ये परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे निघालाय 4 धावांसाठी चौकार। पाऊटच्या षटकातील पहिला चौकार या डावातील लेफ्ट हँडर बॅटरच्या बॅटमधून चौकारे सागिक धावसंख्या 7 धावा धावपलकावरती फ्रंट फुटचा चांगला वापर केला फुल टॉस चेंडू बनवून फटका एक्स्ट्रा कव्हरला अगदी गॅप मध्ये तो फटका प्रजयच्या अगेन्स्ट 7 धावा धावपलकावरती प्रजय तयार गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म राऊंड विकेट। यावेळी हाफ ट्रॅकर बॉल हुकचा फटका स्पेल एक बाउंड लाईनच्या दिशेने खेळ आहे परंतु घोषांकीय क्षेत्र आहे
फटका जबरदस्त होता, परंतु 2च धावा मिळतील या बॉलवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या पावलपेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 9 धावा या धावफलकावरती. फलंदाज मायकल सुस्तात माघारी परतले 0 या धावसंख्येवरती, परंतु मैदानात धीरज यांची साथ देत असताना सनी याच्या वाटमधून एक मोठा फटका चौकार एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानंतर आक्रमण करण्याचा सातत्याने प्रयत्न सनी मैदानाच्या आतमध्ये करतात. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी सनीकडून पाहायला मिळते. गोलंदाजीत बदलाव झालाय. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो या संघातील अजून एक युवा गोलंदाज ज्याने पहिल्या सामन्यात प्रभावित आपल्या गोलंदाजीने केले. सौरभ गोलंदाजी मार्कवरती राईट अप द विकेट. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राइक इन धीरज परब. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका मिळवला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना थोडेसे स्किड झाले. त्याकडे जर पाहिलं तर कोसळेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॅकअप जोपर्यंत केला क्षेत्ररक्षकाकडे 2 धावा मिळतील या चेंडूवरती. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. धीरजच्या बॅटमधून या 2 धावा सांघिक धावसंख्या 11 या धावफलकावरती. निल्सन फिगर वरती आपण पाहतोय धावफलक 11ला 1 बाद. धीरज परब स्ट्राइक इन वरती. पहिल्या सामन्यात जर पाहिलं तर थोडीशी अनुपस्थिती धीरज याची, परंतु दुसऱ्या सामन्या दरम्यान पुन्हा एकदा संघात जोडले गेले. एक आक्रमक फलंदाज या संघातील. फुल टॉस बॉल फटका मिस टायमिंग. चेंडू हवेत खेळाय. डीप खाऊ कोडला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आले झेल खाले. पकडला एक साधा सोपा झेल. विकेटचं पतन. फलंदाज धीरज परब बॅक टू दी पवेलियन. सेकंड विकेट डाव. 11 धावा या धावफलकावरती. नवीन फलंदाज वैभव जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतात. संघातील अनुभवी खेळाडू आहेत. एक चांगला ऑलराऊंडर या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट मधील. कित्येक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेट साठी अगदी वैभवने दिले. लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली आहे सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेट मध्ये. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं गेलं तर आसगाव क्रिकेट संघासाठी पंचायत लेवलच्या क्रिकेट स्पर्धा दरम्यान या संघाचं नेतृत्व करत असताना या संघाला कित्येक वेळा अगदी अंतिम फेरी देखील या खेळाडूने गाठून दिली आहे. फलंदाजासाठी दाखल होत आहे. स्ट्राइकिंग एंड वर पहिलाच बॉल फेस करतील सौरभच्या या षटकातील. फुलटॉस चेंडू ऑन साइडला हलक्या त्याने फटका खेळ्या. स्पेलिंगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. पैकी थोडीशी वाईडिश आली आहे. अचूक पैकी खूप महत्वाची होती विकेट मिळवण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा थोडासा खराब थ्रो पाहायला मिळालाय. 2 धावा मिळतात त्या चेंडूवरती वैभवला आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. सगळं रनिंग बिटवीन द विकेट. वैभव आणि सनीच्या दरम्यान 2 धावेने वैभवने स्वतःचं खातं उघडलंय. सांघिक धावसंख्येला देखील आकार आणि स्ट्राइकिंग इला परत एक वेळा तयार. खुलवर टप्पाचा चेंडू सिली पॉइंटला फटका खेळाय. चांगले क्रिकेट पाहायला मिळते. चांगले गोलंदाजी सौरभ करतायत अचूक टप्प्यावरती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्यांना देखील सन्मान देत असताना ते सिंगल डबलचं क्रिकेट. एका धावेने स्ट्राइकिंग एंड वरती पोहोचले सनी. सांघिक धावसंख्या 14 धावा या धावफलकावरती रंगल्यात. लोअर फुल टॉस बॉल फ्रंट फुटचा वापर केला. फटका मिडऑफला खेळाय. क्षेत्ररक्षक येतात डायरेक्ट हिट. चांगल्या क्षेत्ररक्षण आणि आता जर पाहिलं तर
मैदानातील पंचांनी टीव्ही अंपायर कडे रेफर केले. रनआउट पाहण्यासाठी डायरेक्ट हिट झालाय. नोट आउटचा सिग्नल आलाय. फलंदाज सनी पोहोचले पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या. चांगलं कॅमेरावर आपण पाहतोय टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून. जर पाहिलं तर संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट मधील अगदी मोठ्या स्पर्धा टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून कव्हर करण्यात येत आहेत. आणि आज पुन्हा एकदा केरवडा नगरीमधील ही मानाची क्रिकेट स्पर्धा केरवाडा नगरीमधील आपण पाहतोय. यावेळी सगळा बॉल खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाव अपील. आउटसाइड अंपायर परंतु यष्ट्यांना मिस करणारा चेंडू. पंचांनी अपील फेटाळली आहे परंतु एक चांगला चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज सौरभ कडून. डॉट बॉल आणि या डॉट बॉलने सागिक धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती स्थिरावली आहे. 14 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी आले. पहिला चेंडू शफल झालेत. क्रॉस पेडेड फटका स्पेल एक मिड विकेटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु त्याकडे सनी जर पाहिले तर सुरुवातीला पॅडवरती चेंडू आदळला आणि त्यानंतर अगदी यष्ट्यांवरती जाऊन देखील चेंडू लागलाय. क्लीन बोल्ड होत आहे सनी. विकेट गमावली आहे. फ्रेंड सर्कल झारा आजगाव क्रिकेट संघाने सनीच्या स्वरूपामध्ये तिसरा धक्का. सांघिक धावसंख्या 3 बाद 14 धावा या धावफलकावरती. अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. गोलंदाजासाठी केतन पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले. सनी माघारे परतले. पॅडवरती चेंडू आदळत असताना त्यानंतर यष्ट्यांना देखील चेंडू लागलाय आणि क्लीन बॉलच्या स्वरूपात ती विकेट गमावली. फ्रेंड सर्कल झाराप आजगाव क्रिकेट टीमने नवीन फलंदाज ज्यांची वर्णे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती किशोर जाधव. अजून एक लेफ्ट हँडर अष्टपैलू खेळाडू या संघातील. वैभव यांची साथ द्यावी लागेल किशोरला. शेवटच्या षटकापर्यंत राहावा लागेल. धावा जमाव्या लागतील आपल्या टीमसाठी कारण सध्या जर पाहिलं तर धावांसाठी संघर्ष. आजगाव क्रिकेट टीम साठी यावी चांगला बॉल पुढे टाकलाय. फ्रंट फूट वरती फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर किशोरचा परंतु बॅटच्या अगदी जवळ चेंडू विकेट कीपर यांच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. डॉट बॉल सांघिक धावसंख्या स्थिरावल्या 14 धावा या धावफलकावरती. फुल टॉस बॉल मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक पोहोचले झेल खाली. कमालीचं क्षेत्ररक्षण झेल टिपलाय. फलंदाज किशोर जाधव याची विकेट. अजून एक धक्का. फ्रेंड सर्कल आजगाव क्रिकेट टीमला बसलाय. 3 बाद सांघिक धावसंख्या 14 धावा या धावफलकावरती.
आणि संभाव्य धावसंख्येला रोधकता लावत असताना आसगाव क्रिकेट टीम साठी तो धावांसाठी संघर्ष आता पाहायला मिळतो. नवीन फलंदाज आसगाव क्रिकेट संघासाठी जर पाहिले तर निनाद सातोस्कर मैदानात दाखल होत आहेत. या संघातील एक युवा सितारा, युवा अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळायची ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर वैभव करत होते, परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल निनादला आणि एक या धावेने सांघिक धावसंख्या 15 धावा धावपलकावरती. 5 षटकांची लढत दोन्ही संघांसाठी जर पाहिला तर हा सामना खूप महत्वाचा कडा. पहिल्या फेरीतील सामना दोन्ही संघांनी गमावला. फ्रंटफूटचा वापर केला. फुल टॉस चेंडू कव्हरला फटका खेळाय. एक धाव तर बनली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा थांबवावा लागतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सातोसे क्रिकेट टीम कडून पाहायला मिळाले. जे झेल उडाले ते झेल देखील पकडण्यात आले आणि क्षेत्ररक्षणातील एक चांगला दर्जा सातोसे क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आपण सातत्याने पाहतोय. एक या धावेने सांघिक धावसंख्या 16 धावा धावपलकावरती. तिसरा षटक प्रगती पथावरती. केतन तयार. गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट राहतील. ओ यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय आणि बॅटर निनाद सातोस्कर यांची दांडी केली आहे. गोल क्लीन बॉल केलाय निनादला. 5वा धक्का फ्रेंड सर्कल झाला. आसगाव क्रिकेट टीमला बसतोय. 5 बाद सांघिक धावसंख्या 16 धावा या धावपलकावरती. टीम साठी मिळवल्यात आणि पूर्णपणे जर पाहिलं तर तो मोमेंट शिफ्ट केला गोलंदाजीत. सातोसे क्रिकेट टीम साठी ज्या धावा सुरुवातीच्या षटकात बनत होत्या त्या धावांना रोधकता लावली आहे आणि चौथ्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवरती गंधेश आलेत. गंधेशचा पहिलाच बॉल फुल लेनचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पंचांकडे थोड्याशा नजरा फिरल्यात अगदी अपेक्षेने वैभव जाधव याचा, परंतु हा चेंडू जर पाहिला तर वैभव साडे खेळण्यासाठी होता आणि त्याचमुळे ते पंच देखील कळवत आहेत. पहिलाच बॉल डॉट आलाय. सांघिक धावसंख्या 16 धावा धावपलकावरती. चौथं षटक आहे. 5 षटकांची लढत. धावा बनवाव्या लागतील आसगाव क्रिकेट टीमला. वैभवला खेळावं लागेल. यावेळी खोलवर डप्पाचा चेंडू इनसाइड आउटचा फटका. अपिश खेळ्या कव्हरच्या क्षेत्रात, परंतु त्या ठिकाणी लक्ष्मणची चुकी झाली आहे. चेंडू रोखत असताना जर पाहिलं तर मिसफील्ड. चेंडू कव्हरला. 4 धावांसाठी चौकार वैभवच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल परत गेला. फटका जर पाहिला तर समोरच्या दिशेने खेळला. लोक आपला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना चेंडू रोखतायत. पत्तीची फेकी स्ट्रायकिंग एला, परंतु वाईडिश पाहायला मिळाली. नॉन स्ट्रायकिंग एला देखील संधी होती रनआउट साठी, परंतु वैभवची विकेट घेण्याचा प्रयत्न. सौरभची फेकी स्ट्रायकिंग एला. 2 धावेने स्ट्रायकिंग. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अर्धा संघ डगआउटचा शिकार बनलाय. फुल टॉस बॉल अपिश फटका. लॉंग ऑफला डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सौरभ तैनात आहेत. मिसफील होते. फंबल झालेत आणि परिणामी जर पाहिलं तर 2 धावा वैभवच्या बॅटमधून. सिंगल डबलचं क्रिकेट अगदी चांगल्या पद्धतीने वैभव मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या एकेरी आणि दुहेरी धाव्याने सांघिक धावसंख्येला देखील आकार मिळतोय. धावपलकावरती 24 धावा. चौथं षटक. एक मोठा फटका देखील या षटकात आलाय वैभवच्या बॅटमधून. अडवा बाटने फटका मिड विकेटला केलाय. पहिली धाव वेगात गतीने पुढे गेल्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहेत वैभव कडून, परंतु एकच धाव घेतली जाईल. मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं तर दुहेर धावेंची लहर अगदी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगली कामगिरी दोन्ही फलंदाज करत असताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर मिळालेले एक धाव. सांघिक धावसंख्या 25च्या आकड्यावरती आणि सिंगल स्ट्रायकिंग एंड वरती सुजित पांढरे पाहायला मिळतात. वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती वैभव जाधव.
यावेळी बॅटची कडा घेत असताना चेंडू जर पाहिला तर दरम्यान क्षेत्रात ट्रॅव्हल करतो एकाच धावेने पंचांचा इशारा आला निर्बंध क्षेत्रात चेंडूने प्रवास केलाय आणि एका धावेने सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न सुजित या बॅटरचा परंतु एक या धावेने स्ट्राइक वरती पुन्हा एकदा राहतील अंतिम देश षटक राहील पहिल्या डावातील सांगता करणारा षटक या पहिल्या डावाचं गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सेकंड स्पेल अंतिम देश षटक 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर केतन पहिलाच बॉल वेगात टाकलाय पुललेनचा बॉल नॉन स्ट्राइक इनला फिकी तर विकेट किपर एडे केली परंतु त्या ठिकाणी बॅकअप करत असताना रनआउटच्या स्वरूपात ती विकेट सुजित पांढरे माघारी परततील रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावले 6वा धक्का फ्रेंड सर्कल झाराप आसगाव क्रिकेट टीमला बसलाय 6 बाद 25 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज रोडित मैदानाच्या आतमध्ये आले ऑन साइडला मिड विकेटला फटका खेळा एक धाव तर बदल्या दुसऱ्या धावेसाठी देखील पुन्हा एकदा पावले वळवली आहे दोन्ही फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट मध्ये वैभव जाधव जर पाहिले तर चांगली कामगिरी करतात सिंगल डबलचं क्रिकेट अगदी प्रत्येक चेंडूवरती ती धाव घेण्याचा कसोशीचा प्रयत्न कारण धावा बनवायचे आसगाव क्रिकेट टीमला मोठे फटके रोखलेत परंतु एकेरी आणि दुहेरी धावाने सांघिक धावसंख्येत होणारा बदल धावफलकावरती 28 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटक केतन गोलंदाजी मार्क वरती केतनचं देखील कौतुक करावं लागेल कारण पहिल्या स्पेल मध्ये फक्त त्याने 2 धावा खर्च केल्या 3 विकेट मिळवले होते फुल टॉस बॉल समोर फटका खेळाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात एक धाव तर पूर्ण केल्या दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न फेकी स्ट्राइकिंग एंडला केली आहे जरूर परंतु 2 धावा रोखू शकले नाहीत क्षेत्ररक्षक थकवा जाणवतोय वैभवला कारण मागील षटकापासून जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये एकेरी आणि दुहेरी धावा सातत्याने वैभवने घेतल्यात अगदी आपल्या साथी फलंदाजांना देखील त्याने रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भागच पडले 2 धावाने सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती लोअर फुल टॉस बॉल पॉइंटला फटका खेळावर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्यात फंबल होत आहेत पिचपिल झाले आहेत फायदा उठवलाय दोन्ही बॅटरने देखील एक धावेसाठी संघर्ष आसगाव क्रिकेट टीम करते कारण एक धाव जर पाहिले तर ते अगदी आव्हानात्मक ठरेल सातोसे क्रिकेट टीम साठी परंतु थोडस खराब क्रिकेट क्षेत्ररक्षणात आपल्याला 31 धावा धावफलकावर स्ट्राइक एला रोनिक लोअर फुल टॉस बॉल स्ट्रेट ड्राइव्हचा फटका खेळायला गोलला चेंडू ट्रॅव्हल करतोय एक धाव तर पूर्ण केली आहे थोडस खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप पोहोचलाय आणि तासमुळे जर पाहिलं तर एकच धाव मिळेल या बॉल वरती 32 धावा धावफलकावरती 5वं षटक मोठे फटके जर पाहिलं तर मागील 2 षटकापासून रोखले आहेत गोलंदाजाने केतनचा अगदी स्पेल जर पाहिला तर कमालीचा राहिला पहिला आणि त्यानंतर या देश षटकादरम्यान देखील त्या मोठ्या फटक्यांना अगदी जखडबंद करून ठेवणारे गोलंदाजी सातत्याने केतनने केली अंतिम चेंडू स्ट्राइक वैभव जाधव तयार ओव्हरपिच चेंडू समोर फटका खेळाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात पकडलाय चेंडू अंतिम चेंडूवरती विकेट आली आहे वैभव जाधव या वाटरची 7वा धक्का बसलाय आज टीमला केतनने या षटकाची सांगता केली आहे विकेटने पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय सांघिक धावसंख्या धावफलकावरती 32 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा घेतलेला निर्णय
फ्रेंड सर्कल झाराप आसगाव क्रिकेट टीमने आणि 7 गडी बाद होत असताना 32 धावा धावफलकावरती अंकित होत आहेत. 33 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये असेल. मनस्वी सातोसे क्रिकेट टीम समोर दोन्ही संघांचा विचार केला पहिल्या फेरीतील सामना गमावला, त्यामुळे हा सामना अति महत्वाचा तो पहिला विजय मिळवण्यासाठी या स्पर्धेतील बघूया पुढचा संघ या स्पर्धेतील तो पहिला विजय मिळवेल या सामन्या दरम्यान. आणि नक्कीच पुढच्या संघाचा हा प्रवास इथेच या स्पर्धेदरम्यान आपल्याला थांबताना मिळेल. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्की जोडले जातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडिओचा आवाज मार्गदर्शक समालोचक सर अशोक नाईक नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडत आहेत. यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुंदर असं आयोजन. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपये आणि ही रोख रक्कम जर पाहिले तर ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण व आरोग्य सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्मान श्री प्रितेश राऊत साहेब यांच्याकडून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये हे देखील रोख रक्कम आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण व आरोग्य सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्मान श्री प्रितेश राऊत साहेब यांच्या माध्यमातून प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी आपण आकर्षक सुंदर अशी ट्रॉफी पाहतो जी पुरस्कृत करण्यात आली. सन्मान श्री प्रदीप श्रीधर मेस्ता साहेब यांच्या माध्यमातून देखील त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक उत्कृष्ट यष्टिरक्षक या देखील आपण ट्रॉफीज पाहतो. आणि या स्पर्धेदरम्यान जर पाहिले तर या ट्रॉफीज देखील ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येतात. उत्कृष्ट फलंदाज श्री जगन बांदेकर साहेब, उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे. कैलासवासी सद्गुरू राजाराम माकले यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री तुषार माकले यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी आपण पाहतो जी पुरस्कृत करण्यात आली आहे. कैलासवासी गणपत नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मान श्री श्यामसुंदर नाईक यांच्या माध्यमातून उत्कृष्ट यष्टिरक्षक
ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे कुमार देवाश प्रजय पडवळ यांच्याकडून. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सामनावीर चषक आपण पाहतोय जे पुरस्कृत करण्यात आले आहे. सन्मान श्री कुणाल जगदीश बांदेकर साहेब यांच्याकडून. फायनल सामन्यातील सामनावीरचा चषक पुरस्कृत केलाय कुमार कार्तिक सुप्रील तोरसकर साहेब यांच्याकडून. आणि या स्पर्धेतील मालिकावीर हा चषक पुरस्कृत केलाय कैलासवासी श्रीधर गोवेकर यांच्या स्मृती प्रित्यार्थ सन्मान श्री सुभाष गोवेकर साहेब यांच्याकडून. त्याचबरोबर एक भेटवस्तू आपण पाहतोय मिक्सर जो पुरस्कृत करण्यात आलाय समर्थ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्मान श्री मनोज उपवेकर साहेब यांच्याकडून. या सर्व प्रायोजक स्वीकारणाऱ्या आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत आणि मनपूर्वक आभार देखील मानत आहोत. धन्यवाद सुमित कालसेकर. 5 ओवर का मैच 33 का लक्ष्य मैच को जीतने के लिए और ओपनिंग जोड़ी आ चुके हैं मैदान पर लक्ष्मण के साथ बाबूश और पावर प्ले का ओवर लेकर गेंदबाजी के लिए निनाद सातोस्कर. खेल की शुरुआत होती हुई अंपायर का इशारा और निनाद सातोस्कर अपने बॉलिंग मार्ग पर. स्ट्राइक पर बल्लेबाज है बाबूश. 33 रनों का टारगेट है मैच को जीतने के लिए. 5 ओवर का मैच है और पावर प्ले के पहले ओवर की पहली गेंद. बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में. एक शॉट ऑफ लेन गेंद ऑन साइड पर बल्ला जरूर घुमाया. गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. आज तीसरा दिन इस प्रतियोगिता का. दोपहर का सत्र लगभग भोजन के समय के बाद ये मुकाबला दो टीमों के बीच में और आज चौथा मुकाबला. ऑन साइड पर एक शॉट ऑन बॉल. बहुत ही बेहतरीन शॉट मिड विकेट बाउंड्री पर लेकिन थोड़ी सी ताकत कम पड़ गई और कैच को पकड़ते हुए पहले विकेट का पतन होता हुआ मैदान पर. बाबूश आउट होकर वापस 0 पर. नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज है लक्ष्मण. स्ट्राइक पर गंदेश और निनाद सातोस्कर एक सफलता दिलाते हुए अपने बॉलिंग मार्ग पर एक लंबे रनअप के साथ दाहिने हाथ से ओवर द विकेट. बहुत अच्छी गेंद इस बार खेला. गेंद को ऑफसाइड पर कवर की तरफ. मिड ऑफ से फील्डर जब तक जाते कवर पर गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया. 1 रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मनस्वी सातों से क्रिकेट टीम का. पहले बल्लेबाजी की फ्रेंड सर्कल झाराप आजगांव क्रिकेट टीम ने 5 ओवर में निर्धारित 32 रन बनाए और 33 रनों का टारगेट रखा है मैच को जीतने के लिए. वैभव जाधव ने एक चौका लगाया. 16 रन बनाए. एकमात्र बल्लेबाज ऑन साइड पर इस बार स्क्वायर लेग पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर और स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर. 6 और 6 रन के लिए.
अपने बॉलिंग मार पर एक सफलता, एक बड़ा शॉट उनकी गेंदबाजी पर। फिर से एक बार ऑन साइड पर थोड़ी सी हवा में गेंद, मिड विकेट बाउंड्री पर, नो मैच लैंड में, और जब तक देखा जाएगा, लेकिन तब तक गेंद चली गई मिड विकेट बाउंड्री पर, बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। एक चौका, एक छक्का इस ओवर में निनाद सातोस्कर की गेंदबाजी पर एक विकेट जरूर मिला निनाद को, और सामने एक बार फिर से स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए लक्ष्मण। पुलर लेन की गेंद इस बार थोड़ी शरीर पे टकराई, देखा जब तक अपने फॉलो थ्रो में जाते, गेंद को उठाते, फील्ड करते, लेग बाइट के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। 1 रन के साथ पहले ओवर का समाप्त हुआ, पावर प्ले समाप्त हुआ, और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर। बाबूश आउट हुए 0 पर, बाबूश ने खाता नहीं खोला। लक्ष्मण बल्लेबाजी कर रहे खुद के व्यक्तिगत 10 पर, उनका साथ देते हुए गंदेश 1 रन पर बल्लेबाजी करते हुए, और देखा जाएगा फील्डिंग में परिवर्तन और दूसरे ओवर की शुरुआत होती है मैदान पर। बॉलिंग में परिवर्तन, सुजीत पांड्रे चपल होकर खेला ऑन साइड पर, इस बार फिर से एक बार स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर दूर है। 1 रन के लिए निकले, दूसरे रन के लिए पलटे जरूर थे, लेकिन जैसे ही देखा बहुत अच्छा थ्रो, बहुत अच्छी फील्डिंग, और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा। टोटल आगे बढ़ा 13 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। चार फील्डर, 5 फील्डर है ऑफ साइड पर, ऑन साइड पर है 4 फील्डर। बल्लेबाजी की फ्रेंड सर्कल जहरा आजगांव क्रिकेट टीम ने 32 रन बनाए और 33 रन। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छा सम्मानजनक खेला ऑफ साइड पर, कवर पॉइंट पर, फील्डर एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, और सामने मनस्वी सातोशी क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए। 5 ओवर का मैच है, आज का तीसरा दिन, दोपहर के 17 के बाद यह मुकाबला इन दो टीमों के बीच में। थोड़ी सी हवा में गेंद इस बार, लेकिन नो मैच लैंड में, कवर पर, एक्स्ट्रा कवर पर, शॉट एक्स्ट्रा कवर पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया इसी बीच में दोनों बल्लेबाजों ने, और 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। अल्टी पल्टी इस बार, फिर से हवा में गेंद, कवर पॉइंट पर फील्डर, ओहो कैच छूटा, और जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते, विकेट कीपर के हाथों में एक सिंगल बनाते हुए दोनों बल्लेबाज 16 पर पहुंचा। टोटल स्कोर 1 विकेट के नुकसान पर। 33 रन टोटल मैच को जीतने के लिए, 5 ओवर में 33 रन, और अब तक स्कोर हो चुका है 16 रन। ऑन साइड पर थोड़ी से अपेश खेला इस बार, लॉन्ग ऑन पर फील्डर, और फिर से एक बार सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में। 17 पर टोटल आगे बढ़ा स्कोर। स्पर्धेदरम्यान मान्यवर कक्षात आगमन होतंय सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय श्री प्रमोदजी कामत साहेब यांचं आगमन होतंय। साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान। त्यांच्यासोबत आदरणीय श्री शरदजी नाईक यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालंय। सर मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून। ओके
व्यासपीठावर आदरणीय सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय श्री प्रमोदजी कामत साहेब, त्यांच्या समवेत सन्माननीय श्री शरदजी नाईक, सन्माननीय श्री समर्थ कामत यांचं या ठिकाणी आगमन झाले। या स्पर्धेदरम्यान खूप खूप सहर्ष स्वागत आमच्या कमेंट्री बॉक्स मधून। गोलंदाजीत बदल होतोय, वैभव जाधव अपने बॉलिंग मार्क पर। खेल 2 ओवर का समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 19 रन 1 विकेट पर। फुल टॉस गेंद, अच्छा शॉट कवर पर, थोड़ी सी हवा में गेंद फिर से जरूर थी लेकिन फील्डर रोक नहीं पाए। शॉट कवर पर और जब तक लॉन्ग ऑफ से जाते फील्डर गेंद को फील्ड करते। 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने, 2 रन बढ़ गए स्कोर के खाते में और 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 21 रन पर। 21 लॉस ऑफ 1 विकेट, 21 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंद, अच्छा क्रिकेट, एक सेंसिबल क्रिकेट कवर पॉइंट पर गेंद को फील्ड करते दोनों बल्लेबाज। बिल्कुल पहला विकेट बहुत जल्द खोया, बाबूश बिना खाता खोले आउट है, लेकिन उसके बाद गंदेश का अच्छा साथ देते हुए एक चौका एक छक्का लक्ष्मण। विनंती असेल, बरोबर आमच्या समोर काही गाड्या पार्किंग केलेल्या दिसतायत। मित्रांनो, आपल्याला विनंती असेल किंवा प्रेक्षकांना विनंती असेल, थोडं वाहतुकीला अडथळा होईल न होईल याची आपण काळजी घ्या। आपल्याला विनंती असेल की थोडस आपण त्या ठिकाणी वाहतुकीसाठी गाड्या ये जा करतायत तर अडचण होणार नाही याची थोडीशी काळजी घ्या। धावपल पुढे सरकलाय तो बरोबर 23वा एका गड्याच्या मोबदल्यात। एक सुरेख फटका कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, पहिली धाव वेगात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय। जोपर्यंत चेंडूची परती होतोय त्या दरम्यान मात्र 2 धावा झटपट दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। या दुहेरी धावांच्या मदतीने धावफलक पोहोचलाय तो बरोबर 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। सामना जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता। खोलवर टप्प्याचा चेंडू पायावर आदळतोय, हलकाच अपील, एकेरी धाव थर्डमॅनच्या दिशेने चेंडू लेग बाईटचा पंचांचा इशारा होतोय। धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय तो 26 अशा धावसंख्येवर। 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। छब्बीस रन 1 विकेट के नुकसान पर। वैभव जाधव लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर। अल्टी पल्टी वाला शॉट, इस बार कवर पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद चली गई और डिक्लेयर जोन में गेंद निकली और 2 रन का इशारा होता हुआ पर उत्तम मोटे का। और 1 ओवर का खेल समाप्त हुआ, 3 ओवर समाप्त हुए और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 28 रन। धावफलक पुढे पोहोचतोय तो 28 धावा 3 षटक समाप्त झाली एका गड्याच्या मोबदल्यात। सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आणि खेळ अजून बाकी उरलाय तो 12 चेंडूंचा। 12 चेंडूत 5 धावांची आवश्यकता। फ्रेंड सर्कल झारा आजगाव ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली, वैभव जाधव 16 धावा, एकमात्र फलंदाज, धावसंख्या 32। ऑफसाइडला फटका टोलवलाय, कव्हर पॉइंटला एकेरी धाव। सामना समाप्त होतोय मैदानात, सामना जिंकतोय तो मनस्वी सातोसे क्रिकेट संघ।